तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्लॉगमध्ये। आज 14 मे अर्थात आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जन्म महोत्सव तो पुण्यामध्ये कसा साजरा केला जातो हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो। चला तर मग आधी आपण पहिला जाणार आहोत डेक्कनच्या इथे, म्हणजे तिथं संभाजी महाराजांचं स्मारक आहे। तिथं पहिला कसं सेलिब्रेशन चालू आहे ते तुम्हाला दाखवतो। तर चला मग मित्रांनो, आपण आता आहे डेक्कनमध्ये। हे डेक्कनमधलं सेलिब्रेशन आहे आणि हा आहे संभाजी महाराजांचं इथं स्मारक। चलो राम जी तुम्हारे हाथ उठा लिया। कौन राम जी के दीवारे हाथ उठा लिया। अगर जुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे। मागं ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आहे। वर आता साऊंड बंद कर। दत्तवाडीमधलं सेकंड सेलिब्रेशन असणार आहे, हे पण तुम्ही बघून घ्या। इथे एक असतं
आणि मित्रांनो आजपासून दत्तवाडीमध्ये यात्रा चालू झाली आहे. हे यात्रेचं आत्ता म्हणजे सुरुवातच आहे जस्ट. आजपासून खरी चालू, इथून पुढे 5 दिवस असणार आहे बहुतेक. नाटक वगैरे असतात, बाकी काय काय भरपूर असतं. हे बघा जेवढे आतमध्ये घेता येतील तेवढे ह्या रोडवर येऊ देऊ नका, जेणेकरून गर्दी होईल. सर्व ट्रस्टचे सभासद, उत्सव समितीचे पदाधिकारी, सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांना देवाच्या चंदनोटीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी सगळ्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी द्यावी ही अखिल दत्त उत्सवगडवी श्री ग्रामदेवत म्हसोबा ट्रस्ट कडून आपणास नम्र विनंती. जय म्हसोबाराया. डॉगेश बोलवतोय, लयच बोलवा आणि ही गाडी घेऊन नंतर हा खेळणी घेतोय माझ्यासाठी. चालून दाखव बरं. हे काय उलट ऊन पडली. या कुत्र्याला कुत्रं पाहिजे आहे. नाही म्हणते नको, माझ्याकडे नाही म्हणते. हे किती तुला 50 आहे बरं. उद्या शुक्रवार 15 मे रोजी आपल्या सर्वांचं लाडकं ग्रामदैवत श्री म्हसोबा सादरीकरण अखिल म्हसोबा प्रतिष्ठान ट्रस्ट, त्याचप्रकारे समस्त ग्रामस्थ व दत्तवाडीतील सर्व गणेशोत्सव मंडळ मिळून हा उत्सव साजरा करणार आहे. या उत्सवाचे अध्यक्ष माननीय विनायकजी जावळकर व ग्रामदैवत म्हसोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेशजी मुस्के व सर्व ट्रस्ट पदाधिकारी व अखिल दत्त म्हसोबारायाचं इथं मंदिर आहे. हे बघा, हे उद्यापासून एक ना इथं यात्रा असणार आहे खरी. आज फक्त तयारी चालू आहे, म्हणजे आजपासून चालूच झाली म्हणायची. हां, त्या बाजूला महादेवांचं थीम केलेलं आहे आणि ह्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची थीम आहे. बघा तुम्ही, शिवाजी महाराजांची. प्रतिष्ठानचे खजिनदार माननीय बंडोबा चोरणे यांच्याशी संपर्क साधून ते वर्गणी जमा करायचे. उत्सवाचे शिलेदारांना देखील नम्र विनंती, ज्यांच्या कोणाच्या वर्गणी राहिले असेल त्यांनी त्वरित आधी तेवढे यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या वर्गणी जमा करायच्या. सावध राहा. आता जे ठिकाणी एका महिला भक्ताची पर्स आहे, तर जर कोणाला सापडली असेल, काळ्या कलरची पर्स आहे, काळ्या रंगाची पर्स आहे, आणून जमा करायची. जत्रा फिरण्यासाठी सर्व महिलांना विनंती, आपापल्या जागेवर आपापले पर्स आणि पैसे सांभाळा. दत्तवाडीमध्ये पोलिसांना विनंती, आपण जरा या ठिकाणी गस्त वाढवून लक्ष द्या. पोलीस कर्मचारी यांना विनंती, आत्ताच या ठिकाणी एक पर्स चोरीला गेलेली आहे, तरी आपण आपले आणि कर्मचारी या ठिकाणी फिरून थोडी गस्त वाढवावी. मित्रांनो, आम्ही हे 2 घेतलं, एक पांढरं कुत्रं आणि एक गाडी. ऑलरेडी एक हे असताना पण आम्ही हे घेतले, रिस्क घेतले ही एक घ्यायची, म्हणजे जोडीदार होईल ना ह्याला, त्यामुळं हे आमच्या टॉमोसाठी असणार आहे. चला
आज तर फक्त सुरुवात आहे या इथली आजच्या यात्रेची. इथं काय नाना कसला आहे. हा. वहाँ पर ताकत है रोहित शर्मा की. देखिए छोटी गेंद अगर डालते हैं तो फुल शॉट के लिए वो तैयार रहते हैं. ज्यादातर वो गेंद मिड विकेट स्क्वायर के ऊपर मारते हैं, बट इस गेंद को उन्होंने मिड ऑन के ऊपर से मारा है. 77 मीटर्स की दूरी पर. ये देखिए लेंथ पे नजर डालते हैं. उद्या ना उद्या परवा दिवशी आहे की तू. तेच करतोय. नाही खरंच ये म्हणतोय. तुला माहिती ना परवा काय घेऊन बसला. खायचंय का पुढे पिचकारी. रंग बरसे कुत्र का शांत बसले. कुत्री जिवंत नाही आहेत. काय करूया. ही अशीच पूर्ण एंड पर्यंत आहे. गर्दीच आहे पूर्ण एंड. आज अजून तर सुरुवात आहे, तरी पण म्हणजे अजून खरी तर उद्या यात्रा चालू होणार आहे. तरी पण आजपासून गर्दी आहे मस्त. तर मित्रांनो हा व्लॉग आपण इथेच थांबवू आणि या यात्रेमध्ये फिरतेला मस्त धमाल करतेला जर आमचा नेक्स्ट व्लॉग हवा असेल तर या व्हिडिओला मस्त प्रतिसाद द्या आणि भरभरून कमेंट करा आणि भरभरून प्रेम पण द्या असेच आमच्या व्हिडिओला. म्हणजे आम्हाला पण मोटिवेशन भेटेल. पुढे आम्ही व्हिडिओ करत राहू. आणि चला तर मग एवढंच बोलतो आता, जास्त काय आठवीला. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. चलो चल बाय बाय.